मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास. एक हृदय पिळवटून टाकणारी आध्यात्मिक दृष्टांत कथा. गावात गणेशराव नावाचा एक साधा, गरीब पण मनाने खूप श्रीमंत माणूस राहत होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी शांत हास्य असायचं. कोणी भुकेलं असेल तर स्वतःची भाकरी तोडून द्यायचा. कोणी दुःखी असेल तर त्याच्या डोळ्यातही पाणी यायचं. पण त्याचा एक दोष होता. तो सत्य म्हणायचा, अजून वेळ आहे, देवभक्ती म्हातारपणी करू. आणि आयुष्य धावत राहिलं. एक दिवस अचानक रात्री त्याच्या छातीत जोरात दुखू लागलं. घरातील लोक घाबरले. मुलगा डॉक्टरला बोलवायला धावला. बायको रडत त्याचा हात धरून म्हणत होती, तुम्हाला काही होणार नाही. पण त्या रात्री नियतीने वेगळंच लिहिलं होतं. घड्याळात बरोबर 2:17 झाले आणि गणेशरावचा श्वास थांबला. घरभर एक आक्रोश उठला, बाबा. पण पुढे जे घडलं ते कुणी पाहिलं नव्हतं. गणेशराव अचानक स्वतःच्या शरीरासमोर उभा होता. त्याला स्वतःचं मृत शरीर दिसत होतं. बायको छाती पिटून रडत होती. मुलगा त्याच्या पायाला धरून ओरडत होता. पण गणेशराव कितीही ओरडला, अरे मी इथेच आहे, तरी कुणालाच त्याचा आवाज ऐकू येत नव्हता. तेव्हा अचानक खोलीत एक विचित्र प्रकाश पसरला. 2 दिव्य पुरुष तिथे प्रकट झाले. पांढरे शुभ्र वस्त्र, डोळ्यात तेज, हातात दंड. गणेशराव घाबरून म्हणाला, तुम्ही कोण? त्यातील एक शांतपणे म्हणाला, आम्ही यमदूत नाही, तुझ्या कर्मांचा मार्ग दाखवणारे दूत आहोत. गणेशराव थरथरला. क्षणात त्याचा आत्मा शरीरापासून दूर जाऊ लागला. घर, गाव, माणसं सगळं मागे राहू लागलं. तो जोरात रडत म्हणाला, माझ्या बायकोला एकदा भेटू द्या. मुलाला सांगायचं राहिलं, आईला मिठी मारायची राहिली. पण दूत शांत होते. ते म्हणाले, जेव्हा वेळ होती तेव्हा तू प्रेम दाखवायला व्यस्त होतास का? हे ऐकताच गणेशरावचा आत्मा तुटून गेला. थोड्या वेळाने ते एका अंधाया मार्गावर पोहोचले. तो रस्ता भयानक होता. कुठे रडण्याचे आवाज, कुठे वेदनेच्या किंकाळ्या, कुठे अंधारात हरवलेल्या आत्मा. गणेशराव घाबरून म्हणाला, हे काय आहे? दूत म्हणाले, हा मृत्यूनंतरचा प्रवास आहे, जिथे प्रत्येक आत्म्याला स्वतःच्या कर्मांचा सामना करावा लागतो. ते पुढे चालत राहिले. अचानक गणेशराव समोर त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण दिसू लागला. आईला दिलेला अपमान, मित्राशी केलेला विश्वासघात, गरिबाला मदत केलेला दिवस, मंदिरात केलेली सेवा, रागात बोललेले शब्द. प्रत्येक दृश्य जिवंत होतं. गणेशराव जोरात रडू लागला, मला माफ करा देवा, मी आयुष्य वाया घालवलं. तेवढ्यात त्याला एक वृद्ध स्त्री दिसली. तीच ती भिकारी, जिला एकदा पावसात त्याने स्वतःची शाल दिली होती. ती हसून म्हणाली, त्या दिवशी तू मला देवासारखा वाटला होतास. क्षणात अंधारात एक दिवा पेटला. दूत म्हणाले, पाहिलंस, एक छोट चांगलं कर्म सुद्धा आत्म्याच्या प्रवासात प्रकाश बनतं. थोडं पुढे गेल्यावर त्याला एक भयानक नदी दिसली. काळं पाणी,
आक्रोश, भीती. गणेशराव घाबरून म्हणाला, ही कोणती नदी? दूत म्हणाले, ही वैतरणा आहे. ज्यांनी आयुष्यभर स्वार्थ, अहंकार, पाप केलं, त्यांना ही नदी पार करणं कठीण जातं. गणेशराव थरथर कापू लागला. तेवढ्यात अचानक काही दिव्य तेजस्वी रूप तिथे आली. गणेशराव ओळखू शकला नाही. दूत म्हणाले, हे ते लोक आहेत ज्यांना तू आयुष्यात मदत केली होतीस. कोणी म्हातारा, कोणी गरीब मुलगा, कोणी उपाशी माणूस. सगळे म्हणत होते, याने आम्हाला आधार दिला होता आणि त्या पुण्यामुळे नदीवर प्रकाशाचा पूल तयार झाला. गणेशराव रडत रडत त्या पुलावरून चालू लागला. नदी पार झाल्यावर दूर एक दिव्य प्रकाश दिसू लागला. तिथे इतकी शांतता होती, जणू सगळं दुःख संपलं होतं. गणेशरावच्या डोळ्यातून सत अश्रू वाहत होते. तो म्हणाला, देवा, पृथ्वीवरचे लोक का विसरतात की एक दिवस सगळं इथेच सोडून यायचं आहे. तेव्हा आकाशातून आवाज आला, माणूस मृत्यू विसरतो म्हणून पाप करतो, पण जो मृत्यू लक्षात ठेवतो तो प्रत्येक क्षण प्रेमाने जगतो. अचानक गणेशरावला त्याचं घर पुन्हा दिसलं. त्याची बायको अजूनही त्याचा फोटो धरून रडत होती. मुलगा शांत कोपऱ्यात बसला होता. गणेशरावचा आत्मा तुटून गेला. तो आकाशाकडे पाहून ओरडला, देवा, एक संधी अजून दे. मी आता फक्त प्रेम करेन, भक्ती करेन. पण उत्तर आलं, वेळ संपली की परत मिळत नाही. म्हणून जिवंत असतानाच प्रेम करा. आई वडिलांना वेळ द्या. देवाचं स्मरण करा. कारण शेवटी आत्म्यासोबत फक्त कर्म जातात. कथेचा संदेश, मृत्यू अट आहे. पैसा, अहंकार, संपत्ती काहीही सोबत जात नाही. आत्म्यासोबत फक्त कर्म आणि प्रेम जातं. जिवंत असताना आपल्या माणसांना प्रेम द्या. देवभक्ती नंतर नाही, आताच सुरू करा.